चला तर मित्रांनो, आज शक्ती सोलर पंप याबद्दल जाणून घेऊया. स्ट्रक्चर कसं आहे ते पण पाहू आणि 3 HP 100 फुटावरती सोडलेली मोटर आहे आणि पाणी किती मारते हे पण पाहू. तर अशा प्रकारे 3 खांबावरती पॅनल बसवलेले आहेत. तर सकाळचे 8:30 वाजलेत आणि 8 वाजता सोलर सुरू झालेले आहे, मोटर चालू झालेली आहे. तर 1-2 मिनटात तुम्हाला मी जिथे मोटरचं पाणी चालू आहे तिथे मी जाणार आहे. पहा, अशा प्रकारे 3 खांबावरती पॅनल बसवलेले आहेत. तर पाहू शकता, शक्ती आहे आणि मोटर ऑन आहे. हा नवीनच घेतलेला बोर आहे. 100 फुटावरती मोटर सोडलेली आहे. तर असं आपण तिथं पाईपलाईन आहे, तिथून सोडले पाणी आणि जिथे मोटर चालू आहे आपण तिथे एक अर्ध्या मिनटामध्ये जाणार आहोत. तर अशा प्रकारे आहे. आत्ताच सोलर आल्यानंतरच हा बोर घेतला आहे. योगायोगाने पाणी पण मिळाले. तर मी मोबाईलवरती बी ऑन ऑफ सिस्टम केलेली आहे, ते पण मी सांगणार आहे नंतर. सोलर मोबाईलवरती ऑन ऑफ ऑपरेट होतो. तर चला. तर मित्रांनो, शक्ती सोलर पंप आता पाहिला मगाशी तुम्ही, आणि आता मी जिथे मोटर आहे आपली जोडलेली तिथे आलेलो आहे. थोडंसं ढगाळ वातावरण झालेलं आहे, पाहू शकतो. त्यामुळे पाणी कमी मारते मोटरी. तरी पण मी आलो आहे. ह्या छोट्या मिरच्या लावलेल्या आहेत तिथे. तर हे तुम्हाला ॲक्च्युली मी दाखवतोय. तर 2.5 इंची पाईप आहे आणि तर एवढं पाणी मारते. ढगाळ वातावरण थोडं असल्यामुळे सोलरला मोटरला कमी लाईट भेटते, त्यामुळे पाणी बऱ्या प्रमाणात कमी झालेलं आहे. यापेक्षा जास्त 3 HP 100 फुटावर सोडलेली मोटर असल्यामुळे पाणी चांगले मारते. 100 फुटावर सोडलेली 150 किंवा 150 मीटरवाली आणि त्यापेक्षा 300 मीटरवाली 200 मीटरवाली जास्त खोल नाही होत, तशी कमी मारते. आणि 100 फुटावाली सगळ्यात जास्त पाणी मारते मोटर. तर हे सगळ्याला मी सांगतोय. अशा प्रकारे चालू आहे.